1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे। भाषणादरम्यान त्यांनी सरकारवर टीका केली आहे। लोकांची फसवणूक करण्याचं काम सध्या सुरू आहे। सत्तेचा माज डोक्यात गेला की गैरवापर सुरू होतो, त्यामुळे सत्तेचा उन्माद ज्यांना चढला आहे त्यांना आता खड्यासारखं बाजूला करा असं आवाहन देखील शरद पवारांनी केलं आहे। 1500 रुपये ठीक आहे, पण 1500 रुपयांपेक्षा आमच्या भगिनींची अब्रू वाचवणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थानं आज गरज आहे। पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही। लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देश काम या ठिकाणी दिसत आहे। सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते, पण काही लोकांच्याकडे सत्ता हातात आल्याच्या नंतर त्या सत्तेचा लाज हा डोक्यात शिरतो। नेता होता हे मला तरी सांगता येणार नाही, पण एकच तुम्हाला सांगतो की गडकरी साहेबांना मी फार जवळून बघितलेलं आहे। माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी 2 मोठे नॅशनल हायवे जे तिथं फार जरुरी होते त्यांनी लगेचच तिथं मदत केली होती आदरणीय पवार साहेबांच्या सांगण्यावरनं, आणि त्याचा फायदा माझ्या मतदारसंघाला खूप झाला। MIDC सुद्धा जर आली तर तिथंच येणार आहे। त्यामुळे एवढा मोठा दिलदार नेता जर असेल आणि त्यांच्यासारखा एखादा व्यक्ती जर एका प्रमुख पदावर बसले असते, नाहीतर उद्या जाऊन बसतील, तर त्याचा नक्कीच फायदा हा देशाला आणि राज्याला होईल असं मला वाटतं। JP नड्डा काल मुंबईमध्ये होते आणि त्यांनी भाजपच्या नेत्यांना काही सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी असं म्हटलंय की फेक नरेटिव्ह महाविकास आघाडीकडून पसरवले जात आहेत, तर त्याला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे। नाही, फेक नरेटिव्ह ते ज्या गोष्टीला बोलत आहेत ते हे खरं तर हास्यास्पद आहे, कारण का भाजपच्याच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जे ट्रोल आर्मी चालवतात त्यांनी सांगितलं होतं की भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडनं 550 कोटी हे लोकसभेसाठी फक्त महाराष्ट्राला सोशल मीडियासाठी आले होते। आता 550 कोटी जर केंद्राने भाजपच्या जर महाराष्ट्रामध्ये पाठवले असतील तर फेक नरेटिव्ह कोण सेट करतं? तर BJPचेच नेते तिथं करतात, नाही तर कार्यकर्ते करतात। त्यामुळे इथे येऊन ते जर बोलत असतील तर मला वाटतं ते हास्यास्पद आहे। पण आता शेवटी ते कुठंतरी सांगत नाहीत, ते आदेश देतात। काल नड्डा साहेब आले, त्यांनी आदेश दिला, पण त्यांनी किती काय केलं तर महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा फार वेगळा आहे। महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते स्वाभिमानी आहेत, इथं असणारे जे कार्यकर्ते महाविकास आघाडीबरोबर आहेत ते निष्ठावंत आहेत। त्यामुळे त्यांनी कितीही काय केलं तरी आम्हाला ट्रोल आर्मी लागत नाही। आमचे सर्व कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे तिथं विचारासाठी लढतात। JP नड्डा काल मुंबईमध्ये आलेले होते आणि आज एक वक्तव्य आले